नमस्कार मित्रांनो. एमपीएससी मेडिझी मध्ये मी अर्जुन शेलार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पहा मित्रांनो, आपण सर्वांना माहित आहे, काल 29 जून 2025 रोजी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 चं आयोजन करण्यात आलं होतं. तर ह्या परीक्षेमधील पेपर क्रमांक 1 आपण सर्वांना माहित आहे, मराठी आणि इंग्रजीचा हा पेपर क्रमांक 1. ठीक आहे. ह्या पेपर क्रमांक 1 मधील मराठी इंग्रजीवरती एकूण 100 प्रश्न विचारले जातात हे आपण सर्वांना माहित आहे. त्या 100 प्रश्नांपैकी 50 प्रश्न मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावरती आधारित आहे. ह्या 50 प्रश्नांवरती आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये काय करूया, सविस्तर चर्चा करूया. बघा मित्रांनो, ही चर्चा महत्वाची आहे. प्रश्न बऱ्यापैकी सोपे होते, परंतु ह्या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला काही प्रश्नांच्या बाबतीत वेगळे नवीन इन्साइट्स मिळतील, इनपुट्स मिळतील, काही ट्रिक्स आणि टिप्स मिळतील, अप्रोच आपल्याला नवीन लक्षात येऊ शकतो. त्यामुळे ही चर्चा आपण करणं आवश्यक आहे. ही चर्चा आपण करूयात. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी अपेक्षा. ठीक आहे. त्याचबरोबर ही चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. त्यांच्याशी शेअर करा. ठीक आहे. बघा, ह्या 50 प्रश्नांवरती चर्चा करताना सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात आपल्याला घ्यायची आहे. हे मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे जे 50 प्रश्न होते, त्या 50 प्रश्नांपैकी आपण सर्वांना माहिती आहे, 5 प्रश्न हे उतारा आकलनावरती, पॅसेजवरती होते. ठीक आहे. 14 प्रश्न जे विचारले होते ते शब्दसंग्रहावरती विचारले होते. त्यात म्हणी आणि वाक्प्रचारांवरती जास्त प्रश्न होते. बरोबर. त्यानंतर न बघा, 6 प्रश्न शब्दसिद्धी ह्या एकाच घटकावरती होते. आपल्याला माहित असेल, नेहमीप्रमाणे किंवा नेहमी शब्दसिद्धी या घटकावरती 6-7 प्रश्न सरासरी विचारले जातात. जास्त वेटेज असलेला घटक आहे. आणि शब्दसिद्धी हा घटक शब्दसंग्रहाला जोडूनच आपण घेतो, किंवा शब्दसंग्रहाचा अभ्यास करताना शब्दसिद्धीचा आपण अभ्यास करतो. उतार्यावरती 5 प्रश्न जे असतात, उतारा पण शब्दांचाच बनलेला असतो, त्यामुळे तो पण शब्दसंग्रहाचाच एक भाग आहे, हे लक्षात राहू द्या. म्हणजे एकंदरीत 5+14+6 असे एकूण 25 प्रश्न जे होते, हे मित्रांनो शब्दसंग्रह ह्या भागावरती आधारित होते. 50 प्रश्नांपैकी 25 प्रश्न जर शब्दसंग्रहावरती आधारित असतील, तर आपण अभ्यास करताना व्याकरणाला जितका वेळ देणार आहोत, तितकाच वेळ आपण शब्दसंग्रहाला सुद्धा दिला पाहिजे. बरोबर. 25 प्रश्न व्याकरणावरती, 25 प्रश्न शब्दसंग्रहावरती, हे आपल्याला माहित असावं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं शब्दसंग्रहाकडे दुर्लक्ष होतं. शब्दसिद्धीचे बरेच प्रश्न चुकतात. उतार्यावरच्या वेळेत टाइम मॅनेजमेंट न झाल्यामुळे सोपे प्रश्न असूनही चुकतात. हे शब्दांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या गोष्टी घडतात, लक्षात राहू द्या मित्रांनो. एकंदरीतच आपला ओव्हरऑल स्कोअर पण कमी येतो. त्यामुळे हे प्रश्न चुकून द्यायचे नाही. शब्दसंग्रहाचे 25 प्रश्न, व्याकरणाचे तर आपण चुकवायचेच नाही. इथं तर आपल्याला पैकीच्या पैकी घेण्याला वाव असतो. बरोबर. 25 प्रश्न व्याकरणाचे, 25 प्रश्न शब्दसंग्रहाचे. तर ह्या प्रश्नांवरती आपण काय करूयात, सिक्वेन्स मध्ये चर्चा करूयात. 1 ते 50 प्रश्न सलग घेऊयात आपण. टॉपिक वाईज किंवा घटक निहाय न घेता आपण काय करूयात, सलग चर्चा करूया. सुरुवात करूया आजच्या लेक्चर्सला. बघा, आपण पहिलाच प्रश्न आहे बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारला होता. शेतात बांधलेली पडवी, याला आपल्याला एक शब्द पर्यायातून ओळखायचा आहे. आता पडवी म्हणजे बघा, आपल्या रेकॉर्डेड लेक्चरमध्ये, रेकॉर्डेड बॅच मध्ये आपण यावरती ऑलरेडी चर्चा सविस्तर केली होती. पर्यायातील सर्व शब्दांवरती आपली चर्चा झाली होती. त्यामुळे सोपा प्रश्न आपल्याला येणं अपेक्षित होतं, किंवा सर्वांनाच येणाऱ्यातला प्रश्न होता. शेतात बांधलेली पडवी, पडवी म्हणजे काय, गाई गुरांसाठी जो गोठा असतो त्याला पडवी असं म्हटलं जातं. बरोबर. हा गोठा ज्यावेळेस शेतात बांधलेला असतो, त्यावेळेस त्याला पडळ असं म्हटलं जातं. ही चर्चा आपण ऑलरेडी सविस्तर केली होती. पडवी आणि पडळ मधला, किंवा पडवीला काय म्हणतात, पडळ म्हणतात, ज्यावेळेस ती शेतात बांधली असेल तेव्हा. हे आपण पाहिलं होतं. आले लक्षात. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. आता पहिला पर्याय आहे पानंद. पानंद म्हणजे काय, हे पण पाहिलं होतं आपण. बरोबर. पांदीचा रस्ता, पानंदीचा रस्ता आपण असं म्हणतो. ग्रामीण भागात आपण राहत असेल तर आपल्याला पानंद म्हणजे काय, पडळ म्हणजे काय, पडवी म्हणजे काय, हे निश्चित माहित असेल. बरोबर. पानंद म्हणजे काय, शेतातला जो अरुंद रस्ता असतो, शेतातून जाणारा जो अरुंद छोटा रस्ता असतो, त्याला पानंद असं म्हटलं जातं. किंवा झाडी झुडपातून जाणारा छोटासा अरुंद असा रस्ता जो असतो, त्याला पानंद असं म्हटलं जातं. पाणथळ म्हणजे काय, बघा आता एक शब्द सांगतो तुम्हाला मी. स्थल हा मूळ संस्कृत शब्द आपण सर्वांना माहित असेल. स्थल वरूनच मराठीत आपण स्थळ हा शब्द वापरतो. त्यावरूनच स्थळ हा शब्द लक्षात राहू द्या. स्थल किंवा स्थळ, त्यावरूनच स्थळ हा शब्द लक्षात राहू द्या. स्थल म्हणजे काय, एखादं ठिकाण, जागा किंवा जमीन जी असते त्याला स्थल असं म्हटलं जातं. मग त्यावरूनच, स्थळवरूनच स्थळ म्हणजे काय, जमीन. आले लक्षात. आणि ही जमीन ज्यावेळेस पाण्याने किंवा जास्त पाणी असतं त्या जमिनीमध्ये, ओलसर असते, त्यावेळेस त्या जमिनीला आपण पाणथळ जमीन असं म्हणतो.
म्हणजे जी दलदलीची गाळाची जी जमीन असते ती पाणथळ जमीन असते असं आपण म्हणतो. आले लक्षात पाणथळ म्हणजे काय? दलदलीचा प्रदेश असेल, पाण्याचा जो प्रदेश असेल त्याला पाणथळ असं म्हटलं जातं. ज्याला इंग्लिशमध्ये आपण वेट लँड असं म्हणतो. बरोबर, लँड म्हणजे जमीन, आणि ही जमीन कशी आहे? वेट आहे म्हणजे ओलसर आहे, म्हणजे दलदलीची जमीन आहे. त्या जमिनीला वेटलँड किंवा मराठीत त्याला आपण पाणथळ असं म्हणतो, हे आपल्याला माहित असतं. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये पागा हा शब्द दिला होता. काही शब्द आपल्याला माहित असावा किंवा बहुतांश जणांना तो माहित असेलच. पागा म्हणजे किल्ल्यावरती वगैरे कधी तुम्ही गेलात तर तिथे पागा असतो बघा. म्हणजे पूर्वी घोड्यांना बांधण्याची जी जागा असायची, घोड्यांचा जो एक प्रकारे तबेला असं आपण म्हणूयात, घोड्यांचा तबेला, घोड्यांना बांधण्याची जी जागा असते त्याला पागा असं म्हटलं जातं, किंवा घोड्यांचा निवारा त्याला आपण पागा असं म्हणूयात किंवा म्हणतात. राहील लक्षामध्ये, किंवा हे आपल्याला माहित असेल, माहित असावं. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखायला सांगितलं. तद्भव शब्द म्हणजे आपण सर्वांना माहिती आहे, मूळ संस्कृत शब्दांमध्ये थोडा बदल होऊन जे शब्द मराठीत येतात त्या शब्दांना तद्भव म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे. तत्सम शब्द म्हणजे काय? जशाच तसे मराठीत येणारे शब्द जे आहेत ते तत्सम. आणि तद्भव म्हणजे काय? मूळ शब्दात थोडा बदल होऊन येणारे शब्द जे असतात ते तद्भव असतात. आता बघा इथे बघा, कर्णवरून मराठीत कान शब्द आलेला आहे, चक्रवरून मराठीत चाक शब्द आलाय, अग्नीवरून आग आलाय, आणि पर्णवरून पान आलं. मग यातला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो तत्सम आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलाय तद्भव शब्दांचा गट. बी हा तद्भव आहे निश्चितच. कान, चाक, आग आणि पान हे कसे आहेत? तद्भव शब्दांचा गट आहे. बी निश्चित बरोबर आहे. आता बघा, गृहवरून घर आलेला आहे, पद वरून पाय आलाय, ग्राम वरून गाव आलाय, आणि दुग्ध वरून दूध हा शब्द आलेला आहे. थोडा बदल होऊन आलेला आहे, त्यामुळे ते तद्भव शब्द ठरतात. डी हा तद्भव शब्दांचा गट आहे. सी हा काय? तत्सम शब्दांचा गट आहे. आपल्याला तद्भव शब्दांचा गट विचारलाय, त्यामुळे बी आणि डी बरोबर येणार आहे. बी आणि डी, पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूयात बघा, हा रिपीट झालेला आहे किंवा अनेक वेळा विचारलेला प्रश्न आहे, खूप वेळा विचारलेला आहे, सर्वांना याचं उत्तर देता आलं असेल. आलापेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे काय? तर तितिक्षा. तर आपण लेक्चर्स मध्ये म्हटलं होतं, तितिक्षक हा शब्द लक्षात ठेवा. आपण कोण आहोत? तर आपण तितिक्षक आहोत. म्हणजेच काय आहोत आपण? आपल्यामध्ये सहिष्णुता जास्त आहे, सहनशीलता जास्त आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये सहनशीलता जास्त आहे किंवा जो सहिष्णू वृत्तीने वागतो तो व्यक्ती कसा असतो? तितिक्षक असतो असं आपण म्हटलं होतं. तितिक्षक वरूनच तितिक्षा हा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे सहनशीलता, म्हणजे जो गुणधर्म आहे सहनशीलतेचा किंवा हालापेष्टा सहन करण्याचा जो गुण आहे त्याला आपण तितिक्षा असं म्हणूयात. की आपण ही चर्चा केली होती. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. हालापेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. ठीक आहे. आता बघा, प्रश्न नीट वाचायचे. विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखायला सांगितलेले आहे. म्हणजे 4 जोड्या दिलेल्या आहेत विरुद्धार्थी शब्दांच्या, त्यातील चुकीच्या जोड्या आपल्याला ओळखायला सांगितल्यात, असा प्रश्न आहे. तर बघा, पहिली जोडी दातृत्व, त्याच्या विरुद्धार्थी नेतृत्व येतं का? नाही. दातृत्व नेतृत्वावरून कन्फ्युज होऊ शकतं, विरुद्धार्थी वाटू शकतात. पण नीट शब्द पाहिजे, लक्षात घ्यायचे आपल्याला. दातृत्व म्हणजे काय आपल्याला? ठीक आहे, आपण काय करूयात, थोडं पाठीमागे ठेवूयात, हा गट थोडा मागे ठेवूयात. दांभिक आणि प्रामाणिक हे तर एकमेकांना विरुद्धार्थी निश्चित आहे ना, बरोबर की? दांभिकच्या विरुद्धार्थी प्रामाणिक येणार आहे का? निश्चित येणार आहे. दांभिक म्हणजे काय? ज्याच्यात दंभ असतो. दंभ म्हणजे काय? थोडक्यात खोटेपणाने वागण्याची वृत्ती जी असते, बरोबर. म्हणजे लबाडणूक करण्याची, खोटेपणाने वागण्याची वृत्ती जी असते त्याला आपण दांभिक वृत्ती असं म्हणतो. मग दांभिकच्या विरुद्धार्थी प्रामाणिक येणार आहे, जो प्रमाण राहून वागतो, योग्य गोष्टीला धरून चालतो, तो प्रामाणिक. बरोबर ना? म्हणजे दांभिकच्या विरुद्धार्थी प्रामाणिक आहे, ही जोडी बरोबर आहे. आपल्याला अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेली, त्यामुळे ब तर एलिमिनेट होणार आहे पहिला. पर्याय क्रमांक 1 एलिमिनेट होतो, कारण ब बरोबर आहे आपली जोडी. आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायच्या. आले लक्षात? आता बघा, आपल्या लक्षात येईल दमट आणि उष्ण ही जोडी बघा. मला सांगा, दमट हवामान म्हणजे कसं हवामान असतं मित्रांनो? एक प्रकारचं उष्णच हवामान असतं ना. म्हणजे ज्या हवामानामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं, पाण्याची वाफ ज्या हवेत जास्त असते ती हवा दमट असते, म्हणजे अर्थातच ती पण उष्णच असणार आहे. दमट आणि उष्ण हे जवळजवळ अर्थाचे शब्द आहेत, बरोबर. ते काय विरुद्धार्थी नाहीये. त्यामुळे ही जोडी कशी येणार आहे? चुकीची जोडी येणार आहे, आणि आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायला सांगितल्यात. त्यामुळे ड तर फिक्स चुकीची येणार आहे. त्यामुळे फक्त अ वाला पर्याय एलिमेंट होतो. तर फक्त ड अयोग्य आहे की अ आणि ड अयोग्य आहे हे आपण तपासूयात. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल क ही जोडी बरोबर आहे. लांबच्या विरुद्धार्थी थिटा, आपण म्हणतो थिटे पण
थिटेपणा म्हणजे आखूडपणा किंवा अल्पपणा, अल्प गोष्टी असणं, कमी गोष्टी असणे, न्यूनत्व असणं, कमीपासनं असणं किंवा आखूडपणा असणं, याला काय म्हटलं जातं? थिटा म्हटलं जातं. बरोबर. गणितातला थिटा वेगळा. मराठी भाषेमध्ये थिटा हा शब्द आखूड किंवा अल्प ह्या अर्थाने वापरला जातो. लांबच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? थिटा येणार आहे. ही जोडी बरोबर आहे. आपल्याला अयोग्य जोडे ओळखायला सांगितल्यात. त्यामुळे ब आणि क तर येणारच नाही. राहील लक्षात. आता बघा, ड तर फिक्स चुकीची आहे, अ पण ही जोडी चुकीची आहे आणि पर्याय क्रमांक 4 येणार आहे आणि अ आणि ड ही अयोग्य जोडी आहे. आता बघा इथे लक्षात ठेवायचं, दातृत्व म्हणजे काय? बघा आपण दाता हा शब्द वाचला असेल. दाता जसं की रक्तदाता. रक्तदाता कोणाला म्हणायचं? जो रक्तदान करतो. जो रक्तदान करतो त्याला दाता म्हटलं जातं. म्हणजे दान करणाऱ्या व्यक्तीला दाता म्हटलं जातं. म्हणजे देणाऱ्या एखादी गोष्ट देणाऱ्या व्यक्तीला दाता म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्यात देण्याची वृत्ती आहे, दान करण्याची वृत्ती ज्याच्यात आहे त्याला दातृत्व म्हटलं जातं. एखादा व्यक्ती दानशूर असेल तर आपण काय म्हणणार आहे की त्याच्यात दातृत्व खूप जास्त आहे बाबा. दान करण्याच्या वृत्तीला दातृत्व म्हटलं जातं. आले लक्षात. आणि नेतृत्व म्हणजे काय? पुढारपणा करण्याचा गुण जो असतो किंवा सर्वांना पुढे नेऊन घेऊन जाण्याचा जो गुण असतो त्याला नेतृत्व करणं असं म्हणतात. नेतेगिरी वेगळी, नेतृत्व करणं वेगळं आणि दातृत्व वेगळं. आणि ते एकमेकांच्या विरुद्धार्थी तर नाहीच आहे. दोन पूर्ण भिन्न गोष्टी आहेत, पण विरुद्धार्थी नाहीये. नेतृत्वाच्या विरुद्धार्थी काय म्हणणार आहे आपण? जसं की नेताच्या विरुद्धार्थी अनुयायी येतो. नेतृत्वाच्या विरुद्धार्थी म्हणजे अनुनय करण्याचा गुणधर्म येणार आहे. इथं दातृत्वाचं येणार आहे का विरुद्धार्थी? नाही. अ जोडी चुकीची आहे. अ आणि ड चुकीचा असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे पाहूयात. आता तत्सम शब्द विचारले. तत्सम म्हणजे काय? तत्सम. तत् अधिक सम म्हणजे काय? जशास तसा, त्यासारखा. सम म्हणजे सारखा. हे संस्कृत मधून जशास तसा सारखा शब्द जसाच तसा मराठीत येतो, त्यावेळेस त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं. आता कंबर, चिमणी, बाजरी हे शब्द पाहिल्याबरोबर लक्षात येतात. देशी शब्दांची आपण ट्रिक पाहतो. लगेच लक्षात आले पाहिजे की हे देशी शब्द आहेत. अ गट एलिमेंट, कवी, ग्रंथ, जल तत्समेत, परंतु भूगोल, उत्सव तत्समेत लगेच लक्षात आले पाहिजेत. आपण आपल्या लेक्चर्स मध्ये लिस्ट दिलेली आहे. शब्द वाचल्याबरोबर किंवा पाहिल्याबरोबर आपल्याला कळतात हे मूळ संस्कृतचे शब्द आहेत. जशाच तसे मराठीत आपण वापरतो म्हणून ते कसे झाले? तत्सम शब्द झाले. घर, सासरा, भाऊ हे कसे तद्भव शब्द झाले. बरोबर. गृहवरून काय आलेलं आहे? घर आलेलं आहे. बरोबर. श्वसूर वरून काय आलेलं आहे? सासरा आलेला आहे. भ्रातावरून काय आलेलं आहे? भाऊ आलेला आहे. म्हणजेच काय? हे तद्भव शब्द आहे. ड एलिमेंट झाला. फक्त ब आणि क बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, आपण उतार्यावरचे प्रश्न काय करूयात? शेवटी घेऊयात. सर्वात शेवटी त्यावरती चर्चा करूया. 5 प्रश्न उतार्यांवरती होते. सोपा उतारा होता. पुढे बघा आता अगेन शब्दसिद्धीवरतीच. अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण या शब्दातील अ हा उपसर्ग कोणत्या भाषेत आलेला आहे? आता अ आपण पाहिलेले आहे. अ मराठीत पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. आणि त्याचे आपण काय केले होते? शब्दांचे गट दिले होते. मराठी कोणते आणि संस्कृत कोणते हे आपण पाहिलं होतं फरक. बरोबर. त्यामुळे फारसी, अरबी तर येणार नाही. उर्दू तर नाहीच नाही. राहिला फक्त संस्कृत येणार आहे. अ हा उपसर्ग एकतर मराठी असेल किंवा संस्कृत असेल. पर्यायात आपल्याला फक्त संस्कृत दिलाय. पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न शब्दशक्तीवरती आहे. यावरती चर्चा करूयात. बघा बघा आता एक लक्षात घ्यायचं, आपण लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं. शुद्ध सारोपा याचं उदाहरण पाहिलं होतं आणि तुलनात्मक पद्धतीने आपण शेजारी शेजारी मांडून त्याचा अभ्यास केला होता. शुद्ध सारोपा आणि शुद्ध साध्य अवस्था असे दोन प्रकार आहे. आता इथे शब्दांचे अर्थ जर लक्षात घेतले तर उत्तर आपल्याला लगेच देत आहे. तर बघा, सारोपा, सारोपा म्हणजे काय? आरोपासहित, आरोप करणे. कशाचा आरोप करायचा आहे? तर लक्ष्यार्थावरती. लक्ष्यार्थाचा आरोप मुख्य अर्थावरती ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला शुद्ध आरोप असं म्हटलं. आणि बघा, लक्ष्यार्थाचा आरोप मुख्य अर्थावरती ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस मुख्य अर्थाला काय येते? बाधा येते किंवा त्याचं अवसान होतं. साध्य अवसान होणं म्हणजे लोप पावणं. मुख्य अर्थ लोप पावतो. याचे दोन उदाहरण आपण पाहिले होते. शुद्ध स्वरूपामध्ये आपण पाहिलं होतं बघा, आंबा खाणे म्हणजे बलसेवनच जणू, असं एक उदाहरण पाहिलं होतं. आणि
दुसरं उदाहरण, तू साक्षात बल सेवन करत आहे. तू साक्षात बल सेवन करत आहे. तर बल सेवन म्हणजे काय? आंबा खाणं म्हणजे बल सेवन करणं. पण आंबा खाल्ल्यातून आपल्याला बळ मिळतं, ताकद मिळते. प्रत्यक्षात आपण ताकद खातोय का? नाही, आपण आंबा खातो. परंतु आपण तसा आरोप केलेला आहे. बलसेवन हा जो लक्ष्य अर्थ आहे, याचा आरोप आपण मुख्य अर्थावरती केलेला आहे. म्हणजे हा शुद्ध असा आरोप झाला. आणि आता बघा, आपण इथं आंबा खाताना एखाद्या व्यक्तीला काय म्हणतोय? तू साक्षात बल सेवन करत आहे. बरोबर, म्हणजे तिथं आंब्याचा उल्लेख न करता, म्हणजेच काय, मुख्य अर्थाला काय आलेली आहे? बाध आलेली आहे, मुख्य अर्थाचं अवसान झालेलं आहे. म्हणून त्याला शुद्ध साध्य अवसान असं म्हटलं. आले लक्षात? ठीक आहे, हा सविस्तर चर्चेचा भाग आहे. आता पुरतं जर बोलायचं झालं तर च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. म्हणजे लक्ष्यार्थाचा आरोप मुख्य अर्थावरती केलेला आहे. बरोबर, म्हणजे इथं काय असणार आहे? शुद्धा सारोपा. इथं चुकून सारोया झालंय, असं प्रिंटिंग मिस्टेक आहे. सारोपा असा शब्द पाहिजे होता. शुद्धा सारोपा फक्त ब बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आता इथे एक लक्षात घ्यायचंय मित्रांनो, बघा. बघा, अ आणि ब तर ऍट अ टाइम दोन बरोबर येणार आहे का? नाही, एक एलिमेंट जातो, कारण शुद्ध उपादान आणि शुद्ध सारोपा वेगळे आहेत दोन्ही प्रकार. त्यामुळे पहिला पर्याय एलिमेंट होतो. ब, क आणि ड पैकी ब फक्त बरोबर आहे. पहिलं काहीच, म्हणजे शेवटच्या क्षणी असं आपण एक तुक्का मारू शकतो. ब क ड पैकी एक, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना शब्दशक्ती हा घटक अवघड जातो, त्यांच्यासाठी मी हे लॉजिक सांगतो. अर्थातच हा पुस्तकातला अभ्यासाचा भाग होता, कंटेंटचा भाग होता, त्यामुळे तो आपल्याला येणं अपेक्षित होतं. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, पुढे पण शब्दशक्तीवरतीच प्रश्न होता. शब्दशक्तीच्या प्रकारांवरती प्रश्न होता. शब्द उच्चारताच विशिष्ट आकृती व वस्तू आपल्या मनचक्षू पुढे येते. बरोबर, उदाहरणार्थ मी जर वाघ म्हणलं तर एक विशिष्ट असा प्राणी तुमच्या डोळ्यासमोर येतो. मी जर आंबा असं म्हटलं तर एक विशिष्ट पदार्थ तुमच्या डोळ्यासमोर लगेच येतो. बरोबर, एखादी आकृती, वस्तू, शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर लगेच येत असेल, तर तो काय असणार आहे? वाच्यार्थ असणार आहे. वाचल्याबरोबर, शब्द म्हटल्याबरोबर जो अर्थ आपल्याला समजतो, जशाच तसा त्याच्याशी संबंधित शब्दशक्ती अभिधा शब्दशक्ती आपण अभ्यासलं होतं. फक्त अ बरोबर येणार आहे. लक्षणा, व्यंजना हे काय येणार नाही. आले लक्षात? आता बघा, शब्द प्रमाण लेखन नियमानुसार बरोबर शब्द आपल्याला ओळखायचे, म्हणजे शुद्ध लेखनावरती आधारित हा प्रश्न होता. आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती म्हणा किंवा आपल्या लेक्चर्स मध्ये म्हणा, कितीतरी वेळा चर्चा केलेली आहे. उपहार आणि उपाहार असे दोन शब्द आपण पाहिले होते. तो या दोन्हींच्या अर्थामध्ये फरक आहे असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. बऱ्याचदा ह्या दोन शब्दांमध्ये आपली गफलत होते. बरोबर, बघा, उपाहार हा शब्द जर पाहिला तर त्याचा विग्रह येतो उप अधिक आहार, असा त्याचा विग्रह येतो. आहार घेणं म्हणजे जेवण करणं, आणि उपआहार म्हणजे काय? नाश्ता करणं. बरोबर, नाश्ता असेल, किंवा ज्याला आपण काय म्हणतो आत्ताच्या मराठीत, त्याला आपण ब्रेकफास्ट करणं म्हणतो. ठीक आहे, तर याला उपाहार असं म्हटलं. आलं लक्षात? आणि नाश्तागृह जे असतं त्यालाच आपण उपाहार गृह असं म्हणणार आहोत. आलं लक्षात? म्हणजे पहिला गाणं पा तिथे निश्चित येणार आहे. उपहार गृह हा एलिमेंट होणार आहे. उपाहारगृह हे बरोबर येणार आहे. इथं उपाहर हर तर हा चुकीचाच आहे. हा, एकतर ए किंवा सी बरोबर असणार आहे. उपाहारगृह हा शब्द बरोबर आहे. ठीक आहे, उपहार म्हणजे काय आपण पाहिलं होतं? उपहार म्हणजे भेटवस्तू. बऱ्याच वेळा यावर प्रश्न पण आलेला आहे आणि आपण चर्चा खूप वेळा केली होती यावरती. उपहार म्हणजे भेटवस्तू आणि उपाहार म्हणजे नाश्ता किंवा अल्पाहार, थोडका हलका फुलका आहार घेणं, फराळ करणं, त्याला उपाहार करणं असं म्हटलं जातं, आपल्याला माहिती आहे. बरोबर. आता बघा, कोट्यवधी हा शब्द बरोबर आहे. कोट्यावधी लिहिताना आपण चुकीचा लिहितो. कोट्यावधी मूळ शब्द आहे कोटी. कोटी अधिक अवधी. ईच्या पुढं अ आलेला आहे. ईचा काय होणार आहे? य होणार आहे. यनादेश आपण स्वरसंधी पाहिली होती. बरोबर, आणि त्यावरून कोट्यवधी हा असा शब्द बनणार आहे. अवधी अ येणार आहे, आ येणार नाही.
कोट्यवधी हा शब्द बरोबर आहे. ठीक आहे, लेक्चर्स मध्ये सविस्तर चर्चा करण्याचा भाग आहे. आता फक्त मी फास्ट मध्ये तुम्हाला सांगून देतो. कोट्यवधी, कोट्यवधी बरोबर आहे. महात्म्य आणि महात्म्य दोन शब्द आहेत बघा. महात्म्य आणि महात्म्य. आता आपण यावरती ह्या शब्दावरही चर्चा केली ती सविस्तर. एक शब्द पाहिला होता महात्मा, दुसरं पाहिला होता शब्द महात्म्य. महात्मा ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस फक्त म आहे, आणि महात्म्य असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मला का ना मा आहे. कारण ज्यावेळेस बघा महात्मा हा शब्द आहे, त्याला य प्रत्यय ज्यावेळेस लावतो, य हा प्रत्यय लागल्यामुळे पहिल्या स्वरात वृद्धी होते आणि मचा मा होतो. महात्म्य असा शब्द तयार होतो. हे आपण चर्चा केली होती. आले लक्षामध्ये? त्यामुळे महात्म्य हा चूक आहे, महात्म्य हा बरोबर आहे. फक्त ए हा गट बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. तर अलंकारिक हा शब्द बघा, आपण उच्चार करताना हमखास चुकीचा उच्चार करतो. मूळ शब्द आहे अलंकार. अलंकार असा मूळ शब्द आहे, त्याला इक हा प्रत्यय जर लावला बघा, रस्व ई आहे, लक्षात राहू द्या. मग इथे काय होणार आहे? पहिली वेलांटी येणार आहे, रिक असा शब्द बनणार आहे. आणि इक हा प्रत्यय लागल्यामुळे पहिल्या स्वरात वृद्धी होणार आहे, अचा आ होणार आहे. अलंकारिक असा शब्द तयार होणार आहे. आले लक्षात? अलंकारिक. अलंकारिक असा शब्द नाही द्यायचा. मूळ शब्द अलंकार हा बरोबर आहे, परंतु अलंकारिक ई प्रत्यय लागल्यामुळे अचा आ होणार आहे आणि अलंकारिक असा शब्द बनणार आहे. राहील लक्षात? त्यामुळे इथे अलंकारिक हा शब्द चुकीचा आहे, अलंकारिक हा बरोबर आहे. फक्त ए बरोबर येणार आहे. बघा, शत्रूंची सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती. आता इथं समोरासमोर हा शब्द अधोरेखित केलाय आणि त्याचा प्रकार ओळखायला सांगितलाय. आता समोरासमोर मूळ शब्द समोर आहे, त्याला समोर हा शब्द जोडलाय आणि समोरासमोर असा शब्द तयार झालेला आहे. समोरासमोर शब्द जशाच तसं द्विरुक्ती पुनरावृत्ती झाल्यावरती त्याला आपण, त्या अभ्यस्त शब्दाला आपण पूर्ण अभ्यस्त म्हणतो. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. सोपा प्रश्न होता हा. जसं की बघा, झाड ह्या शब्दाला पुढे बीड हा शब्द जोडलाय, म्हणजे मूळ शब्दात थोडा बदल करून पुढे शब्द जोडलाय, म्हणजे तिथं अंश अभ्यस्त असणार आहे. परंतु मी जर म्हटलं लाल लाल, शब्द जशाच तसा जोडलाय पुढे, म्हणजे तो काय असणार आहे? पूर्ण अभ्यस्त असणार आहे. ठीक आहे. आणि इथे समोरासमोर हा शब्द काय, जशाच तसा शब्द आलाय, त्यामुळे तो पूर्ण अभ्यस्त शब्द येणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बघा, एकारांत पुल्लिंग नामाचं सामान्य रूप. आता हा नियमावरती प्रश्न होता. नियम लक्षात ठेवण्यासाठी आपण शब्द लक्षात ठेवायला सांगितले होते. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स रिपीट झालेला प्रश्न आहे. याचं उदाहरण देताना आपण पाहिलं होतं बऱ्याचदा. फडके हा शब्द असेल, तर देशपांडे हा शब्द असेल, हे आडनाव आहेत, कुलनाम आहेत. आता ही 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 कुलनामांना आपण पुल्लिंगी म्हणतो, लक्षात ठेवायचं. बरोबर? आणि हे कसे आहेत? एकारांत आहे. देशपांडे शेवटी ए आहे बघा, वेलांटी दिली म्हणजे काय, ए येणार आहे. सॉरी, एक मात्रा दिलाय म्हटल्यावरती काय असणार आहे? शेवटी ए हा स्वर आहे. बरोबर? एकारांत पुल्लिंगी नाम आहे ती. आता फडके ह्या कुलनामाचं जर सामान्य रूप करायचं झालं तर ते नेहमी अनेक वचनात असणार आहे. फडकेचं काय असणार आहे? फडक्यांचा, फडक्यांचे असं येणार आहे. म्हणजेच काय, सामान्य रूप कसं झालं? याकारांत झालं. म्हणजे प्रत्यय लागण्याच्या अगोदरचं रूप कसं आहे? याकारांत आहे. एकारांत पुल्लिंगी नावाचं सामान्य रूप कसं होते? याकारांत होते. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. शब्द आठवले तर आपल्याला उत्तर देता येईल. ते आपण सगळे लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं, कसे शब्द लक्षात ठेवायचे कसे नाही. ठीक आहे. अर्धविराम कधी वापरला जातो? अर्धविराम म्हणजे काय बघा, असा एक पूर्ण विराम आणि त्याच्या खाली एक स्वल्पविराम असं जे चिन्ह आहे, जे विराम चिन्ह आहे, त्याला आपण अर्धविराम असं म्हणतो. अर्धविराम दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी वापरतात, माहितीच पाहिजे. जसं की शेते नांगरली, शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस आला नाही. पाऊस आला नाही, अशी दोन छोटी वाक्य आहेत. शेतकऱ्यांनी शेते नांगरली हे एक वाक्य आणि पाऊस आला नाही हे एक वाक्य. पण ह्या उभयने उभयने जोडले, त्याच्या अगोदर आपण काय अर्धविराम वापरतो. अर्धविराम, हा, दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी अर्धविराम. स्वल्पविराम कधी आहे? एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास स्वल्पविराम वापरतो. जसं की मी जर म्हटलं आंबा स्वल्पविराम, फणस स्वल्पविराम, पेरू, हे सगळे फळ आहेत, एकाच जातीचे शब्द आहेत. हे पेरू आहे, जांभूळ आहे, बरोबर, हे सगळे शब्द वापरलेत. मग आपण काय करणार आहे? स्वल्पविराम देणार आहे. एकाच जातीचे अनेक शब्द ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण स्वल्पविराम देतो. अपूर्ण विराम, अपूर्ण विराम म्हणजे काय?
बघा असे दोन टिंब असतात बघा. जसं की कधी वापरतो आपण अपूर्णविराम? बघा, पुढील वस्तू आणा. मी असा अपूर्णविराम दिला. मी म्हटलं पेन, पेन्सिल, खोड रबर. म्हणजे मला पुढील वस्तू आणा ह्या वाक्याच्या शेवटी काहीतरी तपशील द्यायचा, यादी द्यायची मला. त्याच्या अगोदर मी असा अपूर्ण विराम वापरणार आहे. आले लक्षात? वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी अपूर्ण विराम वापरा. संयोग चिन्ह नावातच आहे, संयोग होतोय. म्हणजेच काय, जोडायचंय काहीतरी, संयोग करायचा आहे, म्हणजे दोन शब्दांचा संयोग करायचा आहे. बरोबर? त्यावेळेस त्याला संयोग चिन्ह वापरलं जातं दोन शब्द जोडताना. बघा, योग्य पर्याय निवडा. भावे प्रयोगात क्रियापदाचं रूप कशावरून ठरतं? कर्त्यावरूनही ठरत नाही, कर्मावरूनही ठरत नाही. साधा सोपा प्रश्न होता. बरोबर? कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलतात का? नाही. भावे कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलतं. कर्मणी प्रयोगात कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाचं रूप बदलतं. परंतु भावे प्रयोगात कर्त्याच्याही नाही आणि कर्माच्याही नाही, अजिबात बदलत नाही. बरोबर? ते वेगळ्या पद्धतीने चालतं, स्वतंत्रपणे रूप येतं. ते आपण पाहिलेली ही व्याख्या. त्यामुळे ए विधान चूक आहे, इथं बनलेले असतेच्या ऐवजी नसते पाहिजे होते. भाव्य प्रयोगात क्रियापदाचे रूप तृतीय पुरुषी असतं, नपुंसकलिंगी असतं, एकवचनी असतं. खूप वेळा प्रश्न विचारलाय. आपण टेलिग्रामला रिव्हिजन करत सांगितलं होतं, रिव्हिजनचे टॉपिक दिले होते, सांगितलं होतं प्रयोगावरती डिटेल सविस्तर चर्चा करा किंवा अभ्यास करा, चांगली रिव्हिजन करा. कारण मग हे असे थेरॉटिकल प्रश्न आपले चुकायला नको. त्यामुळे शेवटच्या क्षणी चांगली रिव्हिजन काही घटकांची झाली पाहिजे. ठीक आहे. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतात. कसं असतंय रूप? उदाहरण देऊ का? रामाने रावणास मारले. मारले तृतीय पुरुषी आहे. रामाबद्दल बोलतोय, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी. मारले. बरं, मारला, मारली आणि मारले. यातलं मारला हे पुल्लिंगी रूप झालं, मारली स्त्रीलिंगी रूप झालं आणि मारले हे नपुंसकलिंगी रूप झालं. मग हे बरोबर आहे. आणि हे एक वचनीच आहे ना, आणि एक वचनी रूप नाहीच आहे. तुम्ही वाक्यात उपयोग करून बघा, एक वचनातच वापरतोय आपण. बी विधान बरोबर आहे. सी विधान, भावे प्रयोगात करतात तृतीयांत किंवा चतुर्थ्यांत असतो. बऱ्याचदा चर्चा केलेली आहे. करता तृतीयांत असतो. आता आत्ताच उदाहरण पाहिलं आपण, रामाने रावणास मारले. कर्त्यालाही प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय, म्हणजे भावी प्रयोगाचं उदाहरण. आणि कर्ता ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय. कर्ता तृतीयांत असतोय का? असतोय. चतुर्थ्यांत पण असतोय. त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल. बी आणि सी दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, फक्त बी आणि सी बरोबर. ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वराची व्याख्या पाहिली. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो, एक मात्रा लागतो. दीर्घ स्वरांचा उच्चार करताना जास्त वेळ लागतो, दोन मात्रा लागतात. हे आपण पाहिलेले. ला 3. संयुक्त स्वर काय? नावातच आहे, दोन स्वर एकत्र आलेत म्हणूनच त्यांना संयुक्त म्हटलंय ना. सजातीय स्वर म्हणजे उच्चार स्थान एकच आहे, एकाच जातीचे आहेत, एकच उच्चार स्थान आहे, म्हणजे ते सजातीय स्वर झाले. जसं की अ आणि आ हे दोन स्वर कसे झाले? सजातीय झाले. किंवा ई आणि ई हे दोन स्वर कसे झाले? सजातीय स्वर झाले. एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर सजातीय स्वर. आणि विजातीय स्वर काय? भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. जसं की ए आणि ई दोन्हींचे उच्चार स्थान भिन्न आहेत. अ आणि औ किंवा अ आणि ई दोन्हींचे उच्चार स्थान भिन्न आहेत, म्हणजे ते विजातीय झाले. आले लक्षात? सोपा प्रश्न होता. आपण पुढे पाहूयात. बघा, केवळ प्रयोगांचा प्रकार ओळखायला सांगितलं. अग, अरे, अहो, ए. लगेच कळलं पाहिजे. अहो, अरे. एखाद्याला आपण म्हणतो ए इकडे ये. अहो, ऐकलत का? अरे इकडे ये. अगं तू हे काय करतेस? म्हणजे एखाद्याला संबोधन करताना, एखाद्याला हाक मारताना, एखाद्याचा उल्लेख करताना आपण ही केवळ प्रयोग यावे वापरतो. म्हणजे ही संबोधन दर्शक आहे. सोपा प्रश्न होता. घर सारव तर म्हणते. आता म्हण पूर्ण करायला सांगितलेली, म्हणजे हा प्रश्न आपल्याला काय सांगतोय? म्हणीचे अर्थ माहीत नसले तरी चालतील, पण कमीत कमी आपल्या म्हणी वाचून झाल्या पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे मोरावळंबेंचं जे शब्दरत्नाचं पुस्तक आहे, त्यातले शब्दसंग्रह आपले कमीत कमी वाचून तरी झाले पाहिजेत, असा अर्थ आहे.
घर सारवतर शेणच नाही असं काहीच नाहीये. नाचता येईना अंगण वाकडे अशी म्हण आहे. ही इथं जमणार नाही. घर सारवतर म्हणे कोणाडे किती, हे मात्र बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. आज नको उद्या करते हे काहीतरी इरेलेव्हंट असा पर्याय फ्रेम केलेला आहे. कोणाडे किती असं मूळ म्हण आहे. पुढे बघा, उचलली जीभ लावली टाळ्याला, या म्हणीचा अर्थ सोपा अर्थ आहे. जीभ जीभ सहज उचलली जाते. सहज उचलायचं, काही पण बोलायचं. टाळ्याला, आता जीभ टाळ्याला लावल्यावरती आपण बोलतो ना, बोलताना जीभ टाळ्याला लागते आपल्या. म्हणजे सहज कृती, सहज बोलतो आपण. म्हणजेच काय, काही विचार न करता बोलतो. म्हणजे सहजपणे जीभ उचलतोय आणि टाळ्याला लावतोय. म्हणजे काहीच विचार न करता सहजपणे आपण बोलून जातोय. त्याला म्हणायचं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. विचार न करता बोलणे. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. घशाला कोरड पडणे, एकसारखे बोलत राहणे, गप्प राहणे हा तर पर्याय येणारच नाही. आणि ते जीभ आपण उचलतोय, जीभ म्हणजे काहीतरी बोलणार आहे. विचार न करता बोलणे याला उचलली जीभ लावली टाळायला असं म्हटलं जातं. इथं अगेन मन पूर्ण करा. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. आपण बऱ्याच वेळा बोलताना वापरतो ही म्हण. तो म्हणतो माझंच खरं. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. दिव्याखाली अंधार, दिवा सर्वांना प्रकाश देतो. सर्वांना प्रकाश करतोय, सगळ्यांना प्रकाशित करतोय, सगळीकडे उजेड दिव्यामुळे आहे, परंतु त्याच्याच खाली अंधार आहे. त्याच्यामुळे इतरांचं भलं होतंय, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहेत, त्याच्यामध्ये अंधार आहे. हा, इतरांसाठी काहीतरी चांगलं निश्चित करतोय, पण स्वतःमध्ये काहीतरी दोष निश्चित आहेत. मोठी माणसं जी असतात त्यांच्या ठिकाणी दोष असतातच. फक्त बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आता बघा, दिव्याखाली अंधार, दिवा लावल्याशिवाय अंधार जात नाही, हे काहीतरी इरिलेव्हंट पर्याय फ्रेम केले जातात. ते लगेच एलिमिनेट करता आले पाहिजे. दिवा वर तर अंधार खाली, हे शब्दशः पहिले एलिमिनेट करायचे. अंधार घालवण्यासाठी दिवा लावला जातो, हे एलिमिनेट करायचे. आपण आपण प्रश्नांचं स्पष्टीकरण देत होतो रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये, आपण पाहिलेले. त्यामध्ये ही चर्चा आपण ऑलरेडी केलेली आहे. की शब्दशः जे ऑप्शन फ्रेम केले जातात ते पहिले एलिमिनेट करायचे. बरोबर. कारण म्हणींचा अर्थ जो असतो, आपण भावार्थ घेत असतो, शब्दशः अर्थ कधी घेत नसतो, हे आपण पाहिलेलं. लक्षात ठेवायचे कधी. पुढे बघा, होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे. दिलेलं वाक्य काय आहे, 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. नकारार्थी वाक्य आहे, त्याचं रूपांतर होकारार्थी वाक्यात करायचंय. त्यामुळे मग क्रियापदाचा नव्हेच्या ऐवजी आपल्याला आहे करावं लागेल, आणि इकडे लहानचं आपल्याला मोठं करावं लागेल. विरुद्धार्थी शब्द आपल्याला करावा लागेल. वाक्याचा अर्थ बदलून न देता आपल्याला रूपांतर करायचं असतं. आता इथं हा प्रश्न सोपा होता. हे नकारार्थी, नकारार्थी, नकारार्थी विचारले, होकारार्थी. पर्याय क्रमांक 2 उत्तर. बघा, आता हा प्रश्नामध्ये जरा कन्फ्युजन आहे, तरी आपण पाहूयात. बघा, सुरेशची टावाळी करणे, रमेश कधी बंद करेल. सुरेश काय करतोय, रमेशची टावाळी करतोय. टावाळी करतोय म्हणजे काहीतरी खोड काढतोय ना, निश्चित. टिंगल टावाळी करणं, खोड काढणं, हे अर्थाने येते. फक्त ए बरोबर येणार आहे. आता बघा, बट्टा लावणे. बट्टा, आपण उद्या एखाद्याला डाग लावला म्हणजे एखाद्याचा कमीपणा देणं, त्याचा अपमान होईल अशी काहीतरी कृती करणं, किंवा त्याच्या प्रतिष्ठेवरती प्रश्नचिन्ह उभे राहतील असं काहीतरी वक्तव्य करणं, याला बट्टा लावणं असं म्हटलं जातं. डाग लावणं असं, किंवा डाग लागला असं आपण म्हणतो. बट्टा लावणे आले लक्षात. इथे टवाळी करणे, बट्टा लावणे येणार नाही. बी. प्रतारणा हा शब्द बऱ्याचदा ऐकले असेल. आपण म्हणतो की स्वतःशी कधी प्रतारणा करायची नाही. म्हणजेच काय, स्वतःची फसवणूक कधी करायची नाही. अर्थातच इतरांची करायची नाही कधीच. स्वतःशी तर कधीच नाही करायची. स्वतःची फसवणूक तुम्ही एक वेळ जगाला फसू शकता, पण स्वतःला कधी फसू शकत नाही. बरोबर. प्रतारणा करणं म्हणजे फसवणूक करणं. त्यामुळे टावाळी करणं वेगळं आणि फसवणूक करणं वेगळ्या गोष्ट आहे. डी एलिमेंट होतो. टोपी उडवणं. आता इथं आपण इथं टोपी लावणे हा वाक्प्रचार पाहिलाय. आपण म्हणतो ना, लय टोप्या नको लावूस, म्हणजे एखाद्याला फसवू नको जास्त, असा अर्थ. फसवणे या अर्थाने टोपी लावणे हा वाक्प्रचार आहे. तर टोपी उडवणे म्हणजे नक्की काय बाबा. थोडक्यात आपण बघा, टोपी आनंदाच्या भरात उडवतो ना आपण. जे एखाद्याचा सन्मान करताना आपण टोपी काढू शकतो, किंवा आनंदाने जल्लोष करताना टोपी उडवू शकतो. म्हणजे माझ्या मते हा पण एलिमेंट होईल. फोड काढणे, टवाळी करणे, हे फक्त बरोबर येईल. जीव मुठीत धरणे. जीव कधी मुठीत धरतो आपण. उदाहरणार्थ, तुम्ही जंगलात गेले आणि तुमच्या पाठीमागे वाघ लागला. तुम्ही काय करणार आहे, जीव मुठीत धरून पळायला सुरुवात करणार आहे. हा, जीव मुठीत धरणार आहे आणि मग पळणार आहे. कारण ज्यावेळेस वाघ तुमच्या पाठीमागे लागणार आहे,
त्यावेळेस तुमच्या पुढे एकच टार्गेट असणार आहे की आपला जीव वाचवायचा. जीव वाचवण्यासाठी तो जीव काय करणार आहे, तुम्ही तुमच्या मुठीत पकडणार आहे आणि पळायला सुरुवात करणार आहे. म्हणजे काय, सगळं अवसान एकत्र करणार आहे, मन एकदम तुम्ही घट्ट करणारे आहेत आणि जोरदार पळणार आहे किंवा उंच झाडावरती कुठे जाऊन तरी जाऊन चढणार आहे तुम्ही काही मध्ये. तुमचा जीव मुठीत ज्यावेळेस धरतात त्याचा अर्थ काय होतो, आपल्या प्राणांचं रक्षण करणे थोडक्यात. असा त्याचा अर्थ, प्राणांचे रक्षण करणे. सर्व जीव एकवटून सर्व मन घट्ट करून प्राणांचं रक्षण करणं म्हणजे जीव मुठीत धरणे. पण हे कधी करतं, ज्यावेळेस तुम्ही अत्यंत भीतीमध्ये असता. तर वाघ तुमच्या पाठीमागे लागणार आहे, तुम्ही थरकाप होणार आहे ना, भीतीने थरकाप उडणार आहे तुमचा, आणि मग तुम्ही जीव मुठीत धरून पळणार आहे. होय, भीती हा संदर्भ ह्या वाक्प्रचाराला आहे, जीव मुठीत धरणे. हा, भयभीत होणे आणि मग जीव मुठीत धरून तुम्ही पळणार आहात जीव वाचवण्यासाठी. बरोबर. गर्भगळीत होणे याचाही अर्थ होतो भयभीत होणे. आता हा वाक्प्रचार कसा आलेला आहे, गर्भगळीत होणे. आता एखादी गरोदर स्त्री ज्यावेळेस असते, त्यावेळेस प्रसूती ज्यावेळेस होते त्यावेळेस भीतीमुळे कधी कधी काय होतं, गर्भच गळून येतो डायरेक्ट. गर्भ काय करतो, गळून पडतो. त्यामुळे गर्भपात करावा लागतो. असं म्हणजे भीतीमुळे ते होतं. गर्भगळीत होणे याचाही अर्थ भयभीत होणे हा त्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणजे ए बरोबर येणार आहे, फिक्स. जीव मुठीत धरणे म्हणजे अत्यंत भयभीत होणे, या अर्थाने आपल्याला गर्भगळीत होणे हा वाक्प्रचार येणार आहे. अंगावर काटा कधी उभा राहतो, म्हणजे बघा आपण म्हणतो अंगावरती रोमांच उभे राहिले, अंगावरती काटा उभा राहिला. कधी होतं, एकतर आनंदात होतं किंवा अत्यंत भीती असताना पण होतं. इथं पण भीतीचा संदर्भ येणार आहे, ब पण बरोबर येणार आहे. आता बघा, फेफे वळणे थोडं मागे ठेवूयात आपण. बोबडी वळणे हा आपला शब्द माहित असतो, आपण म्हणतो आता तुझी बोबडी वळाली का. बऱ्याचदा काय होतं, भीतीमुळे काय होतं, त म म होतं, भीतीमुळे आपल्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नाही. आपली बोबडी काय होते, अक्षरशः वळते. डी पण बरोबर येणार आहे. आता बघा पर्याय कसा दिलाय, एबीडी बरोबर सी चूक आणि सर्व बरोबर असं दोन पर्याय आहेत. पहिले दोन तर एलिमेंटच होणार आहे, कारण ए बी फिक्स बरोबर आहे, डी फिक्स बरोबर आहे. बोबडी कधी वळणार आहे, भीतीमुळे काय होणार आहे, स्पष्टपणे शब्द बाहेर पडत नाहीत, बोबडी वळते अक्षरशः आपली. हा, इथं पण भीतीचा संदर्भ आहे. आता फेफे वळणे, बोबडी वळणेवरून फेफे वळणे हा वाक्प्रचार आलाय का, तर बघा फेफे होणे असा एक वाक्प्रचार आहे. फेफे होणे म्हणजेच बोबडी वळणे असा वाक्प्रचार आपल्याला आपल्या संदर्भात सापडतो. फेफे वळणे असा शब्द मात्र सापडलेला नाहीये. पण बघा, ज्यावेळेस फेफे होते म्हणजे काय, भीतीमुळे काय होते, तोंडातून असा फुसफुस फेफे असा आवाज निघतो. बरोबर. तुम्ही बघा, भीतीमुळे असं जोरात पळायला सुरुवात करा, कुत्रा पाठीमागे लागल्यावरती तोंडातून फेफे असा आवाज येणार आहे तुमचा. फेफे होणे म्हणजे काय, भीती वाटणे असं त्याचा अर्थ आहे. फेफे वळणे असं पण म्हणू शकतो आपण, ज्या अर्थी आपण बोबडी वळणे असं म्हणतोय त्या अर्थी फेफे वळणे असंही म्हणू शकतो. सी पण बरोबर येईल. आता पाहूयात, आयोग एकतर 3 किंवा 4 देईल, माझ्या मते पर्याय क्रमांक 4 असावं, फेफे वळणे असं पण आपल्याला उत्तर घेता येऊ शकतं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर देता येते. पुढे बघा आता, समानार्थी वाक्प्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखायच्या. आता पाणी पाजणे म्हणजे एखाद्याला पाणी पाजतो म्हणजे त्याचा आपण पराभव. ही चर्चा आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये सविस्तर केली होती. पाणी पाजतो म्हणजे बघा, आपण तुम्ही युद्धामध्ये लढताय, शत्रू पक्षाशी लढताय, शत्रू पक्षाच्या एखाद्या सैनिकाला तुम्ही अक्षरशः पाणी पाजलं म्हणजे त्याचा आपण पराभव केला. त्याची इतकी दमछाक झालेली की त्याची पाणी पिण्याची वेळ आलेली, पाणी पिण्याची वेळ आलेली असं आपण म्हटलं होतं. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, ताण भागवणे वगैरे. पाणी पाजणे म्हणजे काय, एखाद्याचा पराभव कर. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे डोक्यावर बसणे. आता आपण सहज बोलता बोलता म्हणतो, तुला खूप जवळ केला तर तू अगदी डोक्यावरच बसायला लागलास रे. म्हणजे एखादा व्यक्ती वरचढ ठरतो आपल्या, कानामागून आला तिकट झाला. एखाद्याला खूप जवळ केले, आपण त्याला सहज बोलताना म्हणतो तू अगदी डोक्यावरच बसायला लागला, म्हणजे तो आपल्या वरचढ ठरतोय, आपल्याला एक प्रकारे तापदायक ठरतोय. बरोबर. डोक्यावर मिऱ्या वाटणे यालाही तोच अर्थ आहे, डोक्यावर बसण्याचा. कारण मिऱ्या कशा, मिऱ्या जर वाटल्या, मिऱ्या वाटल्यामुळे काय होतं, खूप ताप होतो किंवा खूप जोमतं. हा, म्हणजे एक प्रकारे डोक्यावर मिऱ्या वाटणे याला सुद्धा वरचढ ठरणे हा अर्थ आहे. त्यामुळे ही समानार्थी जोडी आहे का, ही बरोबर जोडी. हात मिळवणी करणे, आता हात नमस्कार करताना दोन्ही हात जोडले जातात निश्चितच, परंतु हात मिळवणी करणे आपण हा वाक्प्रचार कधी वापरतो, ज्यावेळेस उदाहरणार्थ तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात आणि सर्व विरोधी पक्ष काय आलेले आहेत, एकत्र आले.
सरकारी पक्षाच्या विरोधात सगळे वेगवेगळे विरोधी पक्ष आहेत ते काय आलेत, एकत्र आलेत. म्हणजेच त्यांनी काय केलेली आहे, एकमेकांशी हात मिळवणी केलेली आहे. इंग्लिशमध्ये आपण शेक हँड करणं म्हणतो बघा, हँडशेक दिला जातो. म्हणजे एकमेकांच्या हात आपण ज्यावेळेस पकडतो, शेक हँड करतो, म्हणजे एकमेकांच्या हात मिळवणी करतो, म्हणजे काहीतरी आपण एकत्र येणार आहोत. काहीतरी आता आपण कॉम्प्रोमाइज करणार आहे म्हणा, किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी आपण एकत्र येणार आहोत, काहीतरी डील करणार आहोत, असा त्याचा अर्थ. हात मिळवणी करणे म्हणजे नमस्कार करणे ही चुकीची जोडी, लक्षात राहू द्या. आकाश पातळ ज्यावेळेस एक करतोय त्यावेळेस अगदी आपण रागाने आकांड तांडव करतोय, खूप मोठा आरडाओरड करतोय, आकांड तांडव केले, आकाश पातळ अक्षरशः एक केले, असं आपण चर्चा करतो नेहमी. ड ही जोडी बरोबर आहे. आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायला सांगितल्यात. क आणि क ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. एखादा दोष, आता इथं कर्णधारावर दोष दिलाय सगळा, म्हणजे पराभव झालाय संघाचा, संघाला अपयश आले, सगळा दोष काय केलाय, कर्णधारावर. म्हणजे आपण एखाद्यावरती खापर फोडतो, सगळा दोष एकाच व्यक्तीला ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस आपण म्हणतो खापर फोडणं, खापर फोडलं तुझ्यावर, असं आपण म्हणतो. पर्याय क्रमांक 4 सोपा प्रश्न होता. खोड मोडणे म्हणजे काय, एखाद्याची चुकीची सवय असते, त्याला चांगला धडा शिकवण्यासाठी आपण काय म्हणतो, की बरं झालं तुझी चांगली खोड मोडली. म्हणजे अद्दल घडवणे, थोडक्यात खोड मोडणे म्हणजे अद्दल घडवणे, धडा मिळणे एक प्रकारचा. खूनगाठ बांधणे म्हणजे निश्चय, आपण म्हणतो मनाशी खूणगाठ बांधायची आणि एखादा निर्णय घ्यायचा. आपण निश्चय करतो म्हणजे खूनगाठ बांधतो. खो घालणे म्हणजे एक प्रकारे आपण बघा, आपण बोलताना सहज म्हणतो माझ्या कामात खो कशाला घालतोय तू, म्हणजे अडथळा आणणे, काहीतरी व्यत्यय आणणे, या अर्थाने खो घालणे वापरला जातो. माहीत असूनही काहीच माहीत नाही असे दाखवणे या अर्थाचा वापरचार ओळख. एखादी गोष्ट कानावर पडते म्हणजे ती आपल्या ऐकायला येते, माहित होते आपल्याला. एखादी गोष्ट आपल्याला माहित होणे, आपण म्हणतो ना माझ्या कानावर काहीतरी माहिती, कानावर आलंय माझ्या, किंवा कानावर पडलंय अशी गोष्ट काहीतरी. एखादी गोष्ट ऐकायला येते, माहित होते, या अर्थाने कानावर पडणे हा प्रचार वापरला जातो. हे उत्तर येणार नाही. कान फुंकणे, आपण म्हणतो बघा नको कान फुंकूस. कान फुंकणे म्हणजे काय, थोडक्यात चाड्या लावणे, एखाद्याला काहीतरी बरं वाईट सांगणे एखाद्याबद्दल, तिसऱ्या व्यक्तीबद्दल, याला कान फुंकणे असं म्हटलं जातं. हे उत्तर आहे ना, नाही. कान उघडणी पडणे म्हणजे काय, कान उघडणी करणे म्हणजे एखाद्याची खरडपट्टी करणे डायरेक्ट. एखादा व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर आपण त्याची कान उघडणी करतो, मी त्याला बोलतो, दम देतो की तू नीट वाग बाबा, मी त्याची आपण कान उघडणी केली एक प्रकारे, असा त्याचा अर्थ. हे उत्तर एलिमेंट होते. कानावर हात ठेवणे, बघा आता कानावर हात कधी ठेवतो, नाही बाबा मला काहीच माहित नाही. मग एखादी गोष्ट माहिती आहे, ते माहित नसल्याचं आपण आव्हानतो, म्हणजे कानावर हात ठेवतो आपल्या. पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. पुढे बघा, उपसर्ग साधित शब्दांचा अचूक पर्याय ओळखा. अतिशय मध्ये अति हा उपसर्ग आहे का, आहे. आकर्षक मध्ये आ हा उपसर्ग आहे. नास्तिक मध्ये न हा उपसर्ग आहे. न अधिक आस्तिक असा शब्द आहे. आस्तिकच्या विरुद्धार्थी काय आहे, नास्तिक. जो आस्तिक नाही तो नास्तिक. न अधिक आस्तिक, न अधिक ना येणार आहे, नास्तिक. न हा उपसर्ग आहे इथे निश्चित. प्रताप या शब्दामध्ये पर हा उपसर्ग आहे, अगट बरोबर आहे. अनुरूप मध्ये अनु हा उपसर्ग आहे, आपण पाहिले होते, अनुयायी असेल, अनुनय असेल, अनुरूप असेल, अनुमान असेल, असे वेगवेगळे शब्द पाहिले होते. अनु हा उपसर्ग आहे. उद्देश या शब्दामध्ये बघा, उत अधिक देश असा शब्द आहे. उत हा उपसर्ग निश्चित आहे. पराजय, परा हा उपसर्ग. सुकाळामध्ये सु हा उपसर्ग आहे. ब पण जोडी बरोबर आहे. उपयोग मध्ये उप, अप, सु आणि वी हे उपसर्ग आपण सगळे पाहिलेले आहेत, त्याची सर्व उदाहरणं पाहिलेली आहेत, किंवा पुस्तकात निश्चित आहे, आपल्या वाचनात येतात. सी हा गट पण बरोबर आहे. नियुक्त, निउपसर्ग. दुर्जन मध्ये दूर उपसर्ग. अवजड मध्ये अ उपसर्ग. अवमान मध्ये अ हा उपसर्ग. सर्व उत्तर बरोबर येणार आहे, ABCD सर्व पर्याय बरोबर आहेत. लाडी गोडी लगेच लक्षात येते, अंश अभ्यासचे शब्द आहे, फक्त बी बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर. लाडी या शब्दाचा जशाच तसं पुनरावृत्ती झाली का, नाही, थोडा बदल होऊन झाली आहे. लाडी आणि गोडी हे एक अक्षर बदललेले आहे, त्यामुळे तो अंश अभ्यासचा असणार आहे. बी फक्त बरोबर येणार आहे. पुढे बघा, गुण या शब्दाचे विविध अर्थ, निरनिराळे अर्थ आपल्याला शोधायचे. गुण म्हणजे काय, एखाद्याचं सद्वर्तन, त्याला आपण गुण म्हणणार आहे का, येस. सद्वर्तनाला आपण चांगला गुण असं म्हणतो. आपण म्हणतो ना एखाद्याला चांगलं आहे, की एखादा गुणी बाळ आहे, म्हणजे ते सद्वर्तनी बाळ आहे असं आपण म्हणतो. चांगलं वर्तन करणं, सद्वर्तन या अर्थाने गुण शब्द वापरला जातो. हे बरोबर येणार आहे. कारले कडूच, त्याचा मूळ स्वभाव. आता मूळ स्वभाव म्हणजे काय, त्याचा मूळ गुण असणार आहे. हे इथे बी पण बरोबर येणार आहे. स्वभाव या अर्थाने गुण हा शब्द.
आपण पाहिलं होतं गुणधर्म किंवा स्वभाव भाववाचक नामांचा अभ्यास करताना आपण पाहिलं होतं गुणधर्म दाखवला जातो त्याच्यात. म्हणूनच त्याला आपण धर्मवाचक असं पण म्हटलं होतं भाववाचक नामांना. हे भाववाचक नामांमध्ये स्वभाव किंवा भाव आपल्याला कळतो, गुण कळतो. मूळ स्वभाव गुण ह्या अर्थाने बरोबर येणार आहे. संगीताने 10वीत चांगले अंक मिळवले म्हणजेच काय, चांगले गुण मिळवले. याला आपण आत्ताच्या मराठीत मार्क्स मिळवणे असं म्हणतो. गुण. ठीक आहे, इंग्रजी आपण बऱ्यापैकी मराठीला पर्यायी वापरायला लागलोय. लक्षात घ्या, गुण हा शब्द सोप्पाच आहे ना, तो वापरायला काय हरकत आहे. गुण, चांगले गुण मिळाले. सी, ABC बरोबर आहे. आता इथं दोरी हा शब्द आपल्याला माहित नसेल. गुण बरोबर दोरी, दोरी ह्या शब्दाला गुण हा शब्द वापरला जातो. लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस असं काहीतरी अवघड शब्द येतोय जे आपल्याला शक्यतो माहित नसतं की दोरीला गुण म्हणतात का, म्हणत असतील बाबा, डी उत्तर बरोबर आहे. सर्व पर्याय बरोबर आहे. आपल्या संदर्भामध्ये त्याचा उल्लेख आहे, दोरीला पण गुण म्हटलं गेलेलं आहे. पुढे बघा, देवालय. देवालयाचा विग्रह केला तर देव अधिक आलय असा विग्रह येतो, आपल्याला माहिती. देव या शब्दाच्या शेवटी अ हा स्वर आहे. आलयच्या सुरुवातीला आ हा स्वर आहे. अ अधिक आ काय होणार आहे, हाच होणार आहे. हे दोन सजातीय स्वर एकत्र आलेले आहेत. सजातीय संधीचं हे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. य हा वर्ण कसा आहे. य हा वर्ण अर्धस्वर आपण ज्याला म्हणतो. आता य हे काय व्यंजन आहे, परंतु य, र, ल आणि व हे चार स्वर जे आहेत त्यांचा उच्चार स्वरांसारखा होतो. जसं की य चा उच्चार ई ह्या स्वरासारखा होतो, र चा उच्चार रू ह्या स्वरासारखा होतो, ल चा उच्चार लृ ह्या स्वरासारखा होतो, व चा उच्चार उ ह्या स्वरासारखा होतो. म्हणजे काय, ज्या व्यंजनांचा उच्चार स्वरांसारखा होतो त्या व्यंजनांना अर्धस्वर असं म्हटलं गेलेलं आहे. य हे काय असणार आहे, अर्धस्वर असणार आहे. आता बघा, पर्याय क्रमांक 2 आहे स्वरांच्या उच्चार पद्धतीनुसार वर्गीकरण केलेले आहे अर्धस्वर म्हणजे काय. पण इथं उच्चार स्थानानुसार कंठ्य असा पर्याय दिलाय, तालव्य असा पर्याय दिलाय, दंत्य असा पर्याय दिलेला आहे. आता य च उच्चार स्थान तालव्य आहे का आहे, हे आपल्याला माहित असेल, पाठ असेल आपण. ठीक आहे, य च उच्चार स्थान तालव्य आहे. याचे उच्चार पद्धती अर्धस्वरांसारखी आहे, त्यामुळे याला अर्धस्वर पण म्हटलेले. 2 आणि 3 दोन्ही उत्तर येतात, परंतु माझ्या मते उत्तर काय देतील, बाकीचे पर्याय जर पाहिले तर उच्चार स्थान दिलेले कंठ्य, तालव्य, दंत्य ही उच्चार स्थानांचे पर्याय दिलेत. त्यानुसार मग बोलायचं झालं तर य काय असणार आहे, त्याचं तालव्य हे उच्चार स्थान आहे. आपण पाहिलं होतं य आणि श हे दोन व्यंजनांचं उच्चार स्थान काय, तालव्य आहे. तुम्ही उच्चार करून बघा, जीव आपल्या टाळूला लागते. यश, य आणि श चा स्वतंत्रपणे उच्चार केल्यावरती लक्षात येईल आपल्या तालव्य आहे, किंवा त्याच्या ट्रिक्स पण आपण पाहिल्या होत्या कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तालव्य हे उच्चारस्थान आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर येणार आहे. माझ्याने हे काम होणार नाही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे. आता बघा, कर्म आणि कर्ता शोधून घ्यायचा पहिला. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे वाक्य कर्मणी प्रयोगाचं असणार आहे. परंतु आता तिच्यात उपप्रकार कोणता आहे, प्रधान कर्तृक आहे, गौण कर्तृक आहे, नवीन आहे की शक्य आहे. तर नवीन कर्मणी ते येणार नाही, कारण नवीन कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावलं जातं. तर इथे हे शब्दयोगी अव्यय नाहीये, इथं ने हा प्रत्यय, त्यामुळे तिसरा पर्याय एलिमिट होतो. आता लक्षात येईल आपल्या, बघा शक्य कर्मणी प्रयोग. आता इथं माझ्याने हे काम करवत नाही असं जर असतं, हे मूळ धातूला व वा वी हे प्रत्यय ज्यावेळेस लागतात त्यावेळेस ते शक्य, त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. बरोबर, इथे शक्य क्रियापद आहे का, होणार नाही. इथे शक्य क्रियापद माझ्या मते मला तरी दिसत नाही, त्यामुळे शक्य कर्मणी येणार नाही. आले लक्षात. आता बघा, माझ्याने हे काम होणार नाही. आता कर्त्याला तृतीय विभक्तीचा ज्यावेळेस प्रत्यय लागतो कर्मणी प्रयोगात, त्यावेळेस त्याला प्रदान करतो कर्मणी असं म्हणतो. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर येणार आहे. हत किती बेचव आंबा आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा सांगितलं. आता हे सरळ सरळ लक्षात येते, उद्गारवाची वाक्य आहे. विधानार्थी प्रश्नार्थी ते येणारच नाही. आता उद्गारार्थी आहे, परंतु कसं आहे, हे होकारार्थी आहे. मग पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. उद्गारार्थी होकारार्थी हे वाक्य आहे.
मिश्र वाक्य ओळखायला सांगितलंय. तो गावाला गेला, हिच्यात एकच उद्देश आहे, एकच विधेय आहे, त्यामुळे हे वाक्य केवल वाक्य एलिमेंट झालं. मी परमेश्वराला वंदन करतो, एकच विधेय आहे, एकच उद्देश आहे, हे पण केवल वाक्य आहे. जो तोने जोडलेली वाक्य ही मिश्रच वाक्य असणार आहे अर्थातच. संबंधी सर्वनामाने जोडली जाणारी वाक्य मिश्र वाक्य असतात. कारण एक वाक्य तिच्यात प्रधान असणार आहे आणि एक गौण असणार आहे. एक वाक्य प्रधान आणि बाकीची सर्व वाक्य गौण असणार आहेत. त्यावेळेस त्याला मिश्र वाक्य म्हणतो. सी फक्त बरोबर येणार आहे. इथे पण हे काय न्यूनतोबोधक उभयने अव्यय. न्यूनतोबोधक उभयने अव्यय हा प्रधानतोबोधक उभयने अव्ययाचा प्रकार आहे. आणि प्रधानतोबोधक उभयने अव्ययाने जोडलेली वाक्य जी असतात ही वाक्य संयुक्त वाक्य असतात, हे आपण म्हटलेलं आहे. त्यामुळे हे डी एलिमेंट होणार आहे. मिश्र वाक्य म्हटलं तर सी बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. जर तरनी जोडलेली वाक्य कशी असतात? संकेतार्थी वाक्य असतात. पाऊस पडला असता तर पिके चांगली झाली असती. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? संकेतार्थी. सोपं आहे. ते पण हे न्यूनतोबोधक उभयने अव्यय. न्यूनतोबोधक उभयने अव्ययाने जोडलेली वाक्य ही प्रधानतोबोधक उभयने अव्यय असतात. त्याच्या ट्रिक्स वगैरे आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत. ती चर्चा आता इथे आपण करत नाही. मध्ये आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की हे वाक्य कसं आहे? संयुक्त वाक्य आहे. कारण पण हे कसं झालंय? प्रधानतोबोधक उभयने अव्ययाचा प्रकार आहे. प्रधानतोबोधक उभयने अव्ययाने जोडलेली वाक्य कशी असणार आहे? संयुक्त वाक्य असणार आहे. बघा, पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आता एकच विधेय आहे, एकच उद्देश आहे, हे वाक्य केवल आहे का? आहे. रामभाऊच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले. एकच विधेय आहे, एकच उद्देश त्याच्यात आहे, हे वाक्य केवल आहे का? आहे. कनकमल हे शेटजींच्या घरावर काल दरोडा पडला. कनकमल शेटजींच्या घरावर काल दरोडा पडला. एकच विधेय आहे, एकच उद्देश त्याच्यात आहे. कनकमल शेटजी हे एक उद्देश आहे, केवल वाक्य. हे पुस्तक फाटकेच होते, हे मला आता आठवले. बरोबर. फाटकेच होते. एकापेक्षा जास्त विधेय आहेत, एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये कर्ता किंवा उद्देश आहेत, म्हणजे ते वाक्य केवल असणार आहे का? नाही. ते मिश्र किंवा संयुक्त असणार आहे. इथं हे मिश्र वाक्य आहे. आपल्याला केवळ वाक्य नसलेलं उदाहरण शोधायला सांगितलंय. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. कर्म, विधेयपूरक आणि विधेय विस्तार ओळखायला सांगितलं वाक्यातला. वाक्यातलं कर्म कोणतं आहे? पत्र हे कर्म आहे. आता मी हा करता झाला, लिहिण्याची क्रिया पत्रावर आली म्हणून पत्र कर्म झालं. पत्र बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहिले आपल्याला फक्त कर्म शोधूनच उत्तर देता आलेलं आहे. तरी आपण विधेयपूरक पाहूयात. विधेयपूरक, आता बघा लक्षात ठेवायचं, इथं वाक्यामध्ये दोन कर्म आहेत. एक अप्रत्यक्ष कर्म आहे आणि एक प्रत्यक्ष कर्म आहे. पत्र हे कसं झालेलं आहे? प्रत्यक्ष कर्म आहे. हे व्यक्तिवाचक, सॉरी, वस्तुवाचक झालं. आणि तुम्हाला हे व्यक्तिवाचक अप्रत्यक्ष कर्म आहे. अप्रत्यक्ष कर्म जे असतं त्याला प्रत्यय असतो, ते विधेयपूरकाचं काम करतं वाक्यांमध्ये. आता ही सविस्तर चर्चा आपण करत नाही, विधेयपूरक म्हणजे काय वगैरे वगैरे. पण आपल्याला हे माहित असावं. तुम्हाला हे इथं विधेयपूरकाचं काम करणार आहे. विधेय विस्तार म्हणजे काय? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द. वाक्यातली क्रियाविशेषण ही विधेय विस्तारात येतात. अलीकडे हे काय झालं? क्रियाविशेषण झालं ना, कारण पत्र लिहिलं नाही कधी, तर अलीकडे. काळ सांगितलेलं आहे. काळ सांगणारे वाक्य ही क्रियाविशेषण असतात. अलीकडे, अलीकडे हे काय असणार आहे? विधेय विस्तारामध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मिश्र वाक्यात रूपांतर करायचं आपल्याला. आता बघा, इथं व हे समुच्चयबोधक उभयाने अव्यय आणि हे समुच्चयबोधक उभयाने अव्यय. समुच्चयबोधक उभयाने अव्यय ही प्रधानतोबोधक उभयाने अव्ययांच्या प्रकारात आहे. आणि प्रधानतोबोधक उभयाने अव्ययाने जोडलेली वाक्य कशी असतात? संयुक्त असतात. संयुक्त असणार. आपल्याला मिश्र वाक्यात रूपांतर करायला सांगितलं. त्यामुळे पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय एलिमेंट होतो. चौथ्या पर्यायात कुठलंच उभयाने अव्यय नाही. ते वाक्य केवल वाक्य आहे. राहिला एकच पर्याय. पर्याय क्रमांक 2 हे मिश्र वाक्यात रूपांतर केले. जेव्हा तेव्हा, म्हणजे क्रियाविशेषणांनी ज्यावेळेस वाक्य जोडली जातात ती मिश्र वाक्यातच येतात, आपण पाहिलेले. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे पाहूयात बघा. हा आंबा चांगला निघाला या वाक्यातील पूरक शब्द कोणता? पूरक, विधिपूरक, विधानपूरक प्रकार पाहिले आपण. बरोबर. आता ज्या वेळेस वाक्यातला कर्ता असतो आणि कर्त्याची विधी विशेषण जी असतात ना, आता आंबा आहे परंतु कसा आहे? चांगला आहे. विधी विशेषण जी असतात, विधी विशेषण म्हणजे काय? कर्त्याच्या नंतर न येणारी. हे विशेषण अगोदर वापरले की नंतर वापरले? इथं नंतर वापरले.
कर्त्याची विधी विशेषण ही वाक्यात पूरकाचं काम करतात, हे आपण पाहिले, चर्चा केलेली आहे. चांगला हा शब्द इथं काय येणार आहे? फक्त सी बरोबर येणार आहे, पूरक म्हणून येणार आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अतिव्यायाम केला. आता इथे अतिव्यायाम केला, त्यामुळे त्याला काय झाली? दुखापत झाली. म्हणजे कुठली गोष्ट ज्यावेळेस अति होते त्यावेळेस त्याचं आपल्याला नुकसान सहन करावं लागतं. म्हणजे जी गोष्ट अति होते तिथं आपल्याला मातीच पाहायला मिळणार आहे, काहीतरी नुकसान होणार आहे, नष्ट होणार आहे. अति तेथे माती पर्यटन 4 येणार आहे. आता बघा, अति उदार तो सदा नादार. आता नादारी आपण म्हणतो बघा, नादारी म्हणजे काय? नादार किंवा दिवाळखोर आपण म्हणतो. एखादा व्यक्ती दिवाळखोर आहे, नादार आहे. अति उदार, आता इथं अति उदार म्हणजे काय? उधळपट्टी या अर्थाने म्हणत वापरलेला शब्द आहे. उदार म्हणजे औदार्य, उदारीपणा. जो व्यक्ती उदार आहे तो उधळपट्टी पण करू शकतो ना. म्हणजे जिथं अति उधळपट्टी पाहायला मिळते तिथं दिवाळखोरीची वेळ येते, या अर्थाने ही म्हण वापरलेली आहे. अति उदार तो सदा नादार. हे तर उत्तर येणार नाही. अतिराग भीकमाग, ज्या व्यक्तीला खूप सारा राग येतो ना, त्या रागाच्या भरात त्याला काहीतरी आहे ना, काहीतरी नुकसान सहन करावं लागतं. म्हणजे रागाच्या बाबतीत ही म्हण वापरली जाते. ते उत्तर येणार नाही. इथं आपल्याला काहीतरी काय केलेलं आहे? इथं अतिव्यायाम केलाय ना, काहीतरी एक्सेसिव्ह झालेलं आहे. पुढे मग त्यामुळे नुकसान सहन करावं लागलं. मग अति तेथे माती ही समर्पक म्हण आहे. आता अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हे चुकून उत्तर दिलं जाऊ शकतं, पण नाही. अतिशहाणा म्हणजे काय? जो अतिशहाणपणा करतो ना, त्याचा बैल रिकामा आहे, त्याच्याकडून काहीच काम होत नाही, असा त्याचा अर्थ. म्हणजे अतिशहाणपणा केल्यामुळे कुठलं काम पार न पाडणं, या अर्थाने ही म्हणून वापरली जाते. हे पण येणार नाही. इथं काहीतरी नुकसान, माती झालेली आहे, माती झाल्यामुळे माती होणं या अर्थाने रेगावून 4 उत्तर येणार आहे. पुढे बघा, सुरेश गीत गातो या वाक्याच्या रीती काळात. आता बघा, सुरेशने गीत गायले, साधा भूतकाळ आहे, हे एलिमेंट झालं. सुरेश गीत गात आहे, चालू वर्तमान काळ आहे. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ आहे. ठीक आहे, हा लगेच एलिमेंट झाला. आता रीती काळात काय असतं? रीत सांगितली जाते. एखादी कृती करण्याची एखाद्या व्यक्तीची रीत सांगितली जाते, त्यावेळेस त्याला रीतिकाळ म्हणतात. सुरेश गीत गात असतो, वर्तमान काळात त्याची ती रीत सांगितलेली आहे ना. तर वर्तमान काळात तो आत्ता क्रिया करतोय का? नाही, पण तो करत असतो बाबा. तो सतत गीत गात असतो बाबा, म्हणजे त्याची ती रीत पद्धत सांगितलेली आहे, त्याला रीतिकाळ म्हटलं जाते. इथं रीती वर्तमान काळ येणार आहे हा. त्यामुळे सी तर फिक्स बरोबर आहे, गात असतो. आणि सुरेश गीत गात असेल, हे भविष्य काळातली पण त्याची रीत सांगितलेली आहे एक प्रकारे. सी आणि डी बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 4. घात असतो आणि घात असेल, भविष्यात पण त्याची काय ती रीत चालूच असणार आहे, असं त्याचा अर्थ. रीती भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ या अर्थाने सी आणि डी बरोबर येणार आहे. आता इथे बघा, सुरेश गीत गात असेल ऐवजी ना गात जाईल असा प्रयोग पाहिजे होता ऍक्च्युली, तो जास्त समर्पक वाटला असता. कारण सुरेश गीत गात असेल म्हटलं तर मग अपूर्ण भविष्य काळात पण अशी रचना आपल्याला पाहायला मिळू शकते, त्यामुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. पण गात असेल हे रीत पण दाखवण्यासाठी आपण वापरू शकतो ही रचना. आले लक्षात? सी आणि डी बरोबर. शब्दयोगी अवयवांचे प्रकार ओळखायला सांगितले. करणवाचक, ठाई, पाशी, नजीक, समीप. आता समीप, नजीक, पाशी, ठाई हे लगेच लक्षात येते, ही स्थलवाचक आहेत. असल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे यांचा प्रकार. बघा, उदाहरणार्थ मी म्हणलं माझ्यापाशी कुत्रा उभा आहे. माझा पाळीव कुत्रा आहे, तो माझ्या जवळ आहे, म्हणजे माझ्या ठाई आहे, माझ्या पाशी आहे. म्हणजे ते स्थळ ठिकाण सांगितलेलं आहे. पाशी, ठाई, नजीक, समीप हे सगळे स्थलवाचक येणार आहे. शिवाय, खेरीज, विना, वाचन. तर विना म्हणजे काय? एखाद्या गोष्टीच्या व्यतिरिक्त, एखादी गोष्ट वगळून त्या गोष्टीच्या व्यतिरिक्त. म्हणजेच काय? शिवाय, खेरीज, विना, वाचून ही कशी झाली? व्यतिरेक वाचक झाली. व्यतिरेक वाचक झाली. ही आपण सगळी सविस्तर चर्चा लेक्चर्स मध्ये केली होती. पाहिल्यावर लक्षात आलं पाहिजे की हे हेतुवाचक नाहीयेत, हे करणवाचक नाहीयेत बाबा. बद्दल, ऐवजी, जागी, बदली. बरोबर. म्हणजे काय? आता उदाहरणार्थ बघा, मी म्हटलं की माझ्याकडे काय आहेत? माझ्याकडे बटाटे आहेत. बटाट्यांच्या बदली, बटाट्यांच्या बदली मला तू टोमॅटो दे. टोमॅटो दे असं मी ज्यावेळेस म्हटलं, म्हणजे बदली, बदली करतो एखादी गोष्ट म्हणजे त्या गोष्टीचा आपण विनिमय करतो. विनिमय करणं म्हणजे देवाणघेवाण करणं. बदली, जागी, ऐवजी, बद्दल हे कसे असणार आहेत? हे विनिमय वाचक असणार. हे कसे असणार आहेत? विनिमय वाचक असणार. लेक्चर्स मध्ये आपण उदाहरणांसहित त्याचे प्रकार समजून घेतले होते. उदाहरणं लक्षात आले की लगेच लक्षात येतं. दिक्वाचक हे येणार नाही. दिक म्हणजे दिशा,
दिशादर्शक आहेत का? हे नाही. सह, संगे, सकट आणि सहित साहचर्यवाचक आहे. साहचर्य, जसं सहचर हा शब्द, सहचर म्हणजे काय? सोबत असणे. संगे असणे. सहचर म्हणजे सोबत, सोबत, संगे. सह, संगे, सकट, सहित हे कसे आहे? साहचर्यवाचक आहे. कैवल्यवाचक येणार का? नाही. सगळे चूक आहेत या ठिकाणी. सर्व पर्याय कसे आहेत? चूक आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. येऊन जाऊन वरून लगेच लक्षात यायला पाहिजे होतं. ए हा धातू आहे, जा हा धातू आहे, त्यापासून बनणारी क्रियाविशेषण कशी असणार आहेत? येऊन जाऊन ही क्रियाविशेषण कशी असणार आहेत? धातुवाचक असणार आहेत, धातू साधित असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. स्थानिक विशेषण नाम साधित येणार नाही. लगेच लक्षात आलं पाहिजे, येऊन जाऊन हे क्रियावाचक शब्द आहेत. त्यांतले मूळ धातू, मूळचे क्रियावाचक शब्द ए आणि जा आहेत. इथे धातू साधित झाले सगळे. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. लागी, लागी हे शब्द अव्ययाचा प्रकार आपण उदाहरणासहित पाहिला होता. हे दिक्वाचक, दिक म्हणजे दिशा आपण सांगितलं होतं, डायरेक्शन असं सांगितलं होतं. दिक्वाचक हे दिशादर्शक. आणि त्याचे उदाहरण घेताना आपण एक उदाहरण पाहिलं होतं, भेटी लागी जीवा, असं उदाहरण पाहिलं होतं. भेटी लागी जीवा, लागलीसे असं. वारकरी पंढरपूरला जाताना त्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागलेली असते. हे पंढरपूरच्या दिशेने ते जात असतात ना. दिशादर्शक आहेत. लागी हे शब्द अव्यय कसं आहे? दिक्वाचक आहे, दिशादर्शक आहे. ते आपण चर्चा केली होती. लागी कसं आहे? दिक्वाचक आहे. पर्याय क्रमांक 3. वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा कोणत्या प्रकारचे नाम आहेत? सोपं आहे, भाववाचक नाम आहेत. वकील हे मूळ नाम आहे, त्याला ई प्रत्यय लागून वकिली हा शब्द झालेला आहे. म्हणजे आता वकिली म्हणजे तो आता एक गुण झाला, तो एक गुणधर्म झाला, म्हणून त्याला भाववाचक नाम म्हणणार आहे. सौंदर्य, सुंदर हे मूळचं विशेषण आहे. जसं की सुंदर मुलगा, मुलगा आहे परंतु कसा आहे? सुंदर आहे, म्हणजे ते विशेषण झालं. परंतु सुंदर मुलगाचं गुणधर्म दाखवताना आपण सौंदर्य असा शब्द वापरणार आहे. गुणधर्माला दिलेली नावं कशी असतात? भाववाचक नामं असतात. दास्य, दास हे नाम आहे, त्यापासून दास्य हा गुणधर्म दाखवलाय आपण. गुणधर्माला दिलेली नावं भाववाचक नामं असतात. गारवा, गार हे विशेषण आहे, जसं की गार पाणी. त्याला दिलेलं त्या गुणधर्माला आपण कोणतं नाम दिलेलं आहे? गारवा असं सांगितलेलं आहे. म्हणजे गुणधर्माला दिलेली नावं ही भाववाचक नामं असतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. चालेल मित्रांनो, अशा प्रकारे मराठीचे आपण जे 50 प्रश्न आहे, सॉरी, तर आपल्या उतार्यावरचे प्रश्न पण राहिलेले आहेत, त्यावरती थोडी चर्चा करूयात. बघा, उतारे वाचताना काय होते? बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. तो टाळण्यासाठी काय करायचे मी तर तुम्हाला सांगतो. सरळ सरळ उतारा वाचायला घ्यायचा फास्ट मध्ये, वेगाने. कंबाईनच्या परीक्षेत, कंबाईनच्या मुख्य परीक्षेला उतारा वेगाने वाचायचा, कधी पण लक्षात ठेवायचं. राष्ट्रवादाची प्रेरणा, महत्वाचे कीवर्ड हायलाइट केले पाहिजे. हा, राष्ट्रवाद अगदी एकजिन्सी आहे. वेगवेगळे अंतप्रवाह, भारतीय राष्ट्रवादाच्या जडणघडणीत याच गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो. बरोबर. चिपळूणकर टिळकांचा लढाऊ राष्ट्रवाद, रानडे गोखल्यांचा प्रागतिक राष्ट्रवाद, हायलाइट करायचे लगेच. हे दोन भिन्न रूपे सर्वांच्या परिचयाची आहेत. आता इथं आगरकरांचा राष्ट्रवाद सांगितलंय पुढे. हा, म्हणजे असे व्यक्तींची नावं वगैरे असेल, एखादी संकल्पना असेल, काही महत्वाचा कीवर्ड असेल, लगेच हायलाइट करत चालायचं उतारा फास्ट मध्ये वाचत. वास्तवलक्षी आणि विवेकनिष्ठ व्यक्तिवाद, व्यक्तिवाद हा हायलाइट करा. प्रांतत्व, राष्ट्राचे बाह्यांग, राष्ट्राच्या उत्कर्ष प्रकर्षाच्या संदर्भात त्याला देखील महत्व. खडामासांची जिवंत माणसे हे त्याचे खरेखुरे अंतरंग. हे असं फास्ट वाचत गेलं. राष्ट्रहित, लोककल्याण असे कीवर्ड हायलाइट केले. मूर्त राष्ट्रकल्पना, आक्रमक राष्ट्रवाद, आपल्याला उत्तर देता येतात फास्ट मध्ये. असं उत्तर फास्ट मध्ये वाचून घेतलं की स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचार प्रवाह किती होते, याचं उत्तर 3 येणार आहे. कसं येणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. बघा, इथं उत्तरात उल्लेख दिलेला आहे, रानडे आणि गोखल्यांचा प्रागतिक राष्ट्रवाद होता आणि चिपळूणकर टिळकांचा लढाऊ राष्ट्रवाद होता. ही दोन भिन्न रूपे होती. हे दोन प्रकार महाराष्ट्रातले राष्ट्रवादाचे होते स्वातंत्र्यपूर्व काळात. हे आपल्याला लगेच लक्षात येते. पण पुढे काय सांगितले? पुढे आगरकरांचा राष्ट्रवादी विचार संप्रदाय सांगितले. आणि हा दोन कसा होता? तत्वता म्हणजे अगदी फंडामेंटल किंवा मूलभूत फरक होता त्याच्यामध्ये. तत्वता निराळा होता, म्हणजे खूपच वेगळा होता. म्हणजे हाही एक आपल्याला विचार प्रवाह पाहायला मिळतोय. आगरकरांचा राष्ट्रवादी विचार संप्रदाय पाहायला मिळतोय.
म्हणजे किती आपल्याला तीन प्रकार तर पाहायला मिळतात ना, म्हणजे इथं आपल्याला हेच उत्तर देता येईल. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचार प्रवाह किती होते, तर तीन होते. फक्त सी बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, वास्तवलक्षी विवेकनिष्ठ व्यक्तिवाद हे कोणाच्या राष्ट्रविषयक विचारांचे प्राणतत्व होते? प्राणतत्व कीवर्ड हायलाइट करा लगेच. हा. वास्तवलक्षी विवेकनिष्ठ व्यक्तिवाद हे त्यांच्या राष्ट्रविषयक विचारांचे प्राणतत्व. त्यांच्या म्हणजे कोणाचे, तर आगरकरांचे. कारण आगरकरांबद्दल बोलले आणि पुढे हे वाक्य दिलेलं आहे, त्यामुळे आगरकर हे उत्तर येणार आहे. फक्त बी बरोबर येणार आहे. बघा, उतार्यात सरळ सरळ आपल्याला एका ओळीत उत्तर सापडतात. त्याच्या आजूबाजूला थोडं पाहायची माहिती, थोडा रेफरन्स संदर्भ लावायचा. पाच प्रश्नांची उत्तर देताना पाच वेळा उतारा वाचायचाच. गडबड गोंधळ करायचा नाही. बऱ्याचदा सोपे सोपे प्रश्न पण चुकतात. पुढे बघा, आगरकरांसमोर कोणता जागतिक आदर्श होता? आदर्श लगेच लक्षात आलं पाहिजे, आगरकरांचा आदर्श कोण होतो बाबा. लगेच चर्चा आपल्याला समजली पाहिजे की बाबा, हे बघा, कोणते आदर्श त्यांच्या डोळ्यांपुढे होते. ग्लॅडस्टन, रिपन, ब्रॉइट, बॅडला, ह्यूम अशा उदारमतवादी मुत्सद्यांचे आदर्श त्यांच्या डोळ्यांपुढे होते. एका ओळीत उत्तर भेटते आपल्याला. जागतिक आदर्श कोण होते, तर उदारमतवादाचा आदर्श त्यांच्या समोर होता. निखळ समाजवाद, लोककल्याण हे लगेच एलिमेंट झाले पाहिजेत. बघा, आगरकरांच्या विचारांचा मध्यबिंदू कोणता होता, असा प्रश्न विचारलेला आहे. आता हे राष्ट्रहित लोककल्याणाची चर्चा उतार्यात झालेली आहे. आगरकरांच्या विचारांच्या बाबतीत राष्ट्रहित लोककल्याण आलेलं आहे. पण बऱ्याचदा मग काय होतं, काय काय ए पण बरोबर घेतात. आता इथे बघा, ज्यांनी कोणी हा पेपर सोडवलाय त्यांनी बरोबर घेतला, पण असं करायचं नाही. मी सांगितलंय ना, आगरकरांच्या विचारांचा मध्यबिंदू हा कीवर्ड पकडा, उतार्यात शोधा कीवर्ड कुठे आहे तो. हा. साहजिकच माणूस हा त्यांच्या समग्र विचाराचा मध्यबिंदू ठरला. एका ओळीत उत्तर सापडते आपल्याला. माणूस हा त्यांच्या समग्र विचाराचा मध्यबिंदू आहे, त्यामुळे केवळ माणूस येणार आहे हे उत्तर. फक्त डी बरोबर. बाकीचे एलिमेंट करा. एका ओळीत उत्तर भेटत असताना तुम्ही परत क्रॉस चेक न करण्याच्या सवयीतून उत्तर चुकून येऊ नका. क्रॉस चेक करत चला, सोपे प्रश्न असले तरी. मी नेहमी सांगतोय, पाच प्रश्न असतील तर पाच वेळा उत्तर वाचायचं आहे. पहिल्यांदा व्यवस्थित वाचला, नंतरचे चार प्रश्न सोडवतो आणि तो फास्ट वाचून होतो. अगदी सेकंदात आपल्याला कळतं उत्तर कुठं असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा उतारा व्यवस्थित वाचत चला, काळजीपूर्वक वाचत चला. आले लक्षात? फक्त डी बरोबर येणार आहे, केवळ माणूस. आगरकरांना कोणती उपाधी देणे समर्पक ठरेल? आता प्रेरक व्यक्तिमत्व हा पहिला एलिमेंट होता. हे अप्रत्यक्षपणे समाज सुधारण्याचा संदर्भ उतार्यात निश्चित आहे, अप्रत्यक्षपणे पण उतारा थेट भाष्य राष्ट्रवादावरती करतो. आगरकरांचा जो राष्ट्रवाद होता ना, त्याबद्दल चर्चा केलेली आहे. आगरकरांचा राष्ट्रवाद ते कशा पद्धतीने राष्ट्रनिष्ठ होते वगैरे, त्याची चर्चा उतार्यामध्ये आलेली आहे. तेव्हा राष्ट्राबद्दलची त्यांची मतं तिच्यात सांगितलेली आहेत. वास्तवलक्षीचा संदर्भ आलेला आहे. अल्टिमेटली तो राष्ट्रनिष्ठेशी असल्यामुळे मला तरी वाटतं की पर्याय क्रमांक 4 उत्तर असं. आता 2 आणि 3 हे उत्तर देण्याची शक्यता कमी राहील. पाहूयात आता. हा प्रश्न होल्ड वरती ठेवा. आयोग यावरती नक्की काय उत्तर देते हे पाहणं आपल्याला पाहावं लागेल. माझं मत काय आहे की उतार्यात आगरकरांच्या राष्ट्रनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ हा कीवर्ड पण आलेला आहे त्यांच्या संदर्भात, निश्चितच आलेला आहे. वास्तवलक्षी हा कीवर्ड त्यांच्या संदर्भात आलेला आहे, परंतु जास्त करून उतार्यामध्ये राष्ट्रनिष्ठेबद्दल, राष्ट्राच्या भल्यासाठी आणि एकंदरीतच संपूर्ण जगाच्या भल्यासाठी कसे विचार असले पाहिजेत हे उतार्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे माझ्या मते तरी राष्ट्रनिष्ठ व्यक्ती हे उत्तर येणार आहे. अल्टिमेटली देशातील नागरिकांचा त्यांनी जास्त विचार केलेला आहे, राष्ट्राचा जास्त विचार केला असल्यामुळे राष्ट्रनिष्ठ व्यक्ती हे उत्तर येऊ शकतं. पाहूयात आपण. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर सध्या तरी ठेवा. बाकी आयोग काय उत्तर दिलं आपल्याला समजेलच. चालेल, आपल्या प्रतिक्रिया कळवा. काही सजेशन्स असतील किंवा आणखी कुठले तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की त्याचं कमेंट बॉक्समध्ये सांगा. थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.